कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धरण क्षेत्रामध्ये पाऊस जोरदार चालू आहे. त्यामुळे राधानगरी धरण हे 100% भरलं आणि स्वयंचलित दरवाजा एक उघडला. त्या स्वयंचलित दरवाजातून पाणी पंचगंगा असेल, भोगावती नदीमध्ये असेल, ह्या विसर्ग चालू झाला आहे. यामुळे पंचगंगेची नदी पाणी पातळी आता 32 फुटावर पोचली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्याचवेळी प्रशासन या नदीकाठच्या लोकांच्याकडे, नागरिकांच्याकडे सर्वांना भेटी देऊन त्यांना सतर्कतेचा इशारा देऊन वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन करत आहे. त्याचबरोबर पाण्याची पातळी जर झपाट्याने अशीच वाढली तर पूर परिस्थिती येऊ शकते. आता नदीची पाणी पातळी आहे 32 फुटावर. आज पावसाची उघड झाप असल्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाऊस बारीक प्रमाणात आहे. खरं शहरी भागामध्ये पाऊस कमी आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचगंगा नदी पातळी झपाट्याने जरी वाढत असली तरी अजूनही पूर परिस्थिती निर्माण होईल अशी कोणतीही शक्यता नाही. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. विदर्भात काही दिवसापासून पावसाने चांगलाच